आज तुम्ही अमेरिकेचा जो टॅरिफ आहे, ॲव्हरेज टॅरिफ अगेन्स्ट द वर्ल्ड बघितला तर तोच जवळ-जवळ 18 ते 19% येतो. याचा अर्थ टॅरिफ किंग कोण झालं? आपण झाले की ते झाले? तुम्ही रशियाकडून तेल घेतलं म्हणून आम्ही एक्स्ट्रा 25% तुमच्यावरती टॅरिफ लावणार. हाच मुद्दा असताना तर चीनवरती पण टॅरिफ लावायला हवा होता. कारण द नंबर 1 पर्चेजर ऑफ रशियन ऑइल इज चायना, नॉट अस. मग समज तुम्ही भारतावरती एवढा आक्षेप घेताय की रशियाकडून तुम्ही तेल घेता म्हणजे रशियाला तुम्ही तो पैसा देता ज्याने युक्रेनवरती रशिया युद्ध करतं. अहो मग चायना काय देतंय रशियाला? आपल्याकडे असा लेव्हरेजच नाहीये हो की जेणेकरून आपण सांगू शकतो की हे गडबड करायची नाही माझ्याबरोबर. हे बोलण्याची जी ताकद आहे ना ती अनफॉर्च्युनेटली आत्ता नाही आहे आपल्याकडे. ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा प्रेसिडेंट ट्रम्पनी असं स्टेटमेंट केलं की मी ह्या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली, तेव्हा न्यू दिल्ली लॉस्ट नो टाइम इन सेइंग की असं काही झालेलं नाहीये. आतापर्यंत 30 वक्तव्य आहेत प्रेसिडेंट ट्रम्पची. 30 वेळेला त्यांनी हे सांगितलं की मी मध्यस्थी केली. त्यांना नोबेल प्राइज हवंय आता. कोणाला नकोय? सर्व्हिसेसवरती टॅरिफ लावले ना तर मात्र आपला खरोखर कणा मोडेल. आपण फक्त गुड्स टॅरिफ बरोबर स्ट्रगल करतोय. सर्व्हिसेस ॲज ऑफ नाव क्लिअर आहे. आपण हे समज म्हटलं की नाही आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस विकणार नाही. प्रश्न हा पण आहे मग आपण कोणाला विकणार आहे? मग ॲक्सेंचरनी ॲक्सेंचर इंडियाला, IBMनी IBM इंडियाला किंवा कुठल्याही इथल्या GCCजना ऑफकोर्स कमी बिझनेस दिला. सो IT मध्ये ले ऑफ्स तर येणारच येणार ना, जातात कुठे? 1 to 2% ऑफ GDP विल बी ॲट रिस्क. जस्ट इमॅजिन की 6.5च्या ऐवजी आपण फक्त 5% ग्रोथवरती आलो ना तर खूप फरक पडणार आहे भारताला. त्याच्याबरोबर एक 40-45 लाख लोकांची एम्प्लॉयमेंट ही संकटात येईल. इट्स नॉट समथिंग वी कॅन रिअली अफोर्ड. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 800 या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दरवर्षी आपण भारताच्या भविष्याबद्दल चर्चा करतो, आर्थिक, राजकीय, सामाजिक गोष्टींबद्दल चर्चा करतो. आणि यावर्षी सगळ्यांच्याच मनात प्रामुख्यानं प्रश्न आहेत ते आर्थिक बाबींबद्दल. ट्रम्प टेरिफ सुरू झालंय, जगात एक अस्थिरता आली आहे, AI चे परिणाम होत आहेत. या सगळ्यातून भारत कसा पुढे जायला हवा याची चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्याबरोबर आहेत अर्थतज्ञ प्रोफेसर मानसी फडके मॅडम. मॅडम स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. थँक्यू. मॅडम बरोबरच्या मुलाखती तुम्ही पूर्वीच्या नक्की पहा, त्यांची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्या अत्यंत इंटरेस्टिंग आणि डेटा ड्रिव्हन असतात. आज त्याच डेटा ड्रिव्हन भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की कसा असेल भारताचा आज आणि उद्या इकॉनॉमिकली. सो पहिला प्रश्न हाच आहे, ट्रम्प टेरिफ काय इम्पॅक्ट होणार काही माहित नाही, आम्हाला प्लीज समजावून सांग. सो ह्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे मी 3-4 पैलूंच्या ह्याने घेईन. एक म्हणजे ट्रम्पनी काय केलंय, जे केलं ते का केलं, तो जे काय ते काय आपल्याबद्दल बोलतायत की भारत हा किंग ऑफ टॅरिफ्स आहे वगैरे वगैरे, ह्याच्यात तथ्य आहे का? व्हॉट इज द डेटा रिअली शोईंग अस? ह्याच्याबद्दल एक आपण थोडंसं बघू. अर्थातच याचा परिणाम काय होणार आहे आपल्या एकूणच अर्थकारणावर, आपल्या सिस्टीमवरती, ह्याचा आपल्याला थोडा विचार करायला लागेल. आणि डिप्लोमॅटिकली आपल्याकडे ऑप्शन्स काय राहतात, कारण समोर अतिशय पॉवरफुल आणि अतिशय सणकी व्यक्तिमत्व उभं असताना हाऊ डू यू प्ले दिस? तर हे एक विचित्र आहे. म्हणजे ते राजेश खन्नाचं पूर्वी गाणं होतं ना, ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ, तेच आपण करणार आहोत. फक्त छोडो ये ना सोचो नको करूया. तर बाकी जरा लेट्स लुक ॲट इट इन अ डेटा अँगल. मुख्य म्हणजे काय केलं तर जस्ट आपल्या ऑडियन्ससाठी 7 ऑगस्टला त्याच्या आधी म्हणजे ऑगस्ट पर्यंत एक 10% बेजलाईन टॅरिफ अमेरिकेने सगळ्याच देशांवरती आणलेला होता. आणि 7 ऑगस्टला त्यांनी प्रत्येक देशाच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या लेवल्सचे रेसिप्रोकल टॅरिफ्स लावले. त्याच्यामध्ये भारतावरती एक खरोखर बॉम्बच आलाय, कारण आपल्यावरती 25% टॅरिफ हा 7 ऑगस्टला डिक्लेअर झाला. नॉट ओनली दॅट, देर इज अनदर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 27 ऑगस्ट पासून एक्स्ट्रा 25% आम्ही तुमच्यावरती पेनल्टी आणणार आहोत. ती का आणणार? कारण तुम्ही रशियाकडून म्हणे तेल घेता. आता सो कारण काय आहेत तर 25% पहिला टॅरिफ आपल्यावरती का लावला? कारण वी आर द किंग ऑफ टॅरिफ्स. कारण आपण इतका टॅरिफ लावतोय की हा आपल्याला रेसिप्रोकेट करतोय हा देश अमेरिका. आणि दुसरा 25% का लावला? कारण आपण रशियाकडून तेल घेतो. सो लेट अस लुक ॲट दिस फर्स्टली की हे काय बरोबर आहे का? माझं थोडंसं अॅनालिसिस असं आहे की हे ट्रम्प जे कारणं सांगतायत, म्हणजे वी आर द किंग ऑफ टॅरिफ्स आणि रशियाकडून आपण तेल घेतो, आणि खरी कारणं जी आहेत त्याच्यात प्रॉबब्ली काहीतरी फरक असावा, असा माझा अॅनालिसिस आहे. पहिल्यांदा आपल्यावरती झालेले अॅक्युजेशन्सच पाहूया. इंडिया इज द किंग ऑफ टॅरिफ्स असं त्यांनी म्हटलंय. आता ह्याचं उत्तर की खरोखर आपण खूप लावतो का टॅरिफ? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की भारत अमेरिकेला खूपच गोष्टी एक्सपोर्ट करतं.
पण अमेरिकेने तेवढा बिझनेस भारताकडून अमेरिकेला मिळाला नाही का? कारण आपली टॅरिफ वॉल खूप हाय होती. म्हणून मी तुमच्यावरती रेसिप्रोकेशन म्हणून 25% मुख्य पहिलं टॅरिफ लावलंय. आता याच्यासाठी आपण थोडंसं बघूयात की अमेरिका आपल्यासाठी महत्वाची आहे का एक्सपोर्ट्सच्या दृष्टीने. आता एक्सपोर्ट्स बघताना ना विनायक, एक्सपोर्ट इन गुड्स आणि एक्सपोर्ट इन सर्व्हिसेस आर डिफरंट थिंग्स. पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा टॅरिफचा सगळा जो बांबू आलाय ना, हा फक्त एक्सपोर्ट इन गुड्सवर आलाय, मर्कंडाईजवर. सध्या तरी ॲज ऑफ नाव सर्व्हिसेस आर इन्सुलेटेड. ओके. आता एक्सपोर्ट इन गुड्स किती महत्वाचे आहेत अमेरिकेला? तर साधारणपणे आपल्या जीडीपीच्या एक 2.2% इज अवर एक्सपोर्ट ऑफ गुड्स टू द युनायटेड स्टेट्स. ओके. म्हणजे ऍट रिस्क जीडीपी किती आहे? तर एक 2% स्ट्रेट अँड सिम्पल आपण त्यांना एक्सपोर्ट करतो. फुल्ली जीडीपी ऍट रिस्क 2% आहे का? तर नाही. कारण ह्यापैकी फार्मा, स्मार्टफोन्स असे जे एक्सपोर्ट्स आहेत ते सध्या तरी त्यांच्या त्या सेक्शन 232 इन्व्हेस्टिगेशन खाली असल्यामुळे त्याच्यावरती टॅरिफ नाही. त्यामुळे टोटल आपल्या 2% जीडीपीवर टॅरिफ नाहीये, पण तरी सिग्निफिकंट अमाऊंट वरती टॅरिफ आहे. सो येस, आर वी वरीड अबाउट दिस? वी शुड बी वरीड अबाउट दिस. आपण काय विकतो अमेरिकेला? काय निर्यात होतं भारतातून? तर महत्वाच्या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग गुड्स आहेत, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्क्लुडिंग स्मार्टफोन्स, ॲपलचे स्मार्टफोन्स आपल्याला माहितीच आहे, फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आपले जातात, कार्पेट्स, टेक्सटाईल्स आणि रेडीमेड गार्मेंट्स म्हणजे RMG सेक्टर जो आपण म्हणतो. इट्स नॉट जस्ट टेक्सटाईल इज क्लॉथ आणि RMG म्हणजे जे रेडीमेड गार्मेंट्स आहेत ते जातात. ॲग्रिकल्चरल गुड्स बऱ्यापैकी आपण विकतो. त्याच्यामध्ये महत्वाचा एक घटक सी फूड आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा घटक श्रिम्प्स आहे, जो आता सध्या खूप चर्चेतही आहे की श्रिम्प्सच्या उद्योगाला खूप त्रास होईल. तर हे सगळं आपण अमेरिकेला निर्यात करतो. आपण फक्त निर्यात करतो आणि आयात करतच नाही असं आहे का? तर तसं नाही आहे. ते पण आपल्याला पुष्कळ गोष्टी निर्यात करतात. काय निर्यात करतात बरं? तर इंटरेस्टिंग, क्रूड आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG हे आपण अमेरिकेकडून विकत घेतो बरं का. क्रूड विकत घेतो आणि नॅचरल गॅस विकत घेतो त्यांच्याकडनं. स्पेशली त्यांचं ते शेलचं हे झालं ना 2010-12 पासून, तेव्हापासून त्यांच्याकडे चांगले सप्लाईज आहेत आणि वी आर इम्पोर्टर, नेट इम्पोर्टर ऑफ ऑइल, तर आपण त्यांच्याकडून घेतो. तसंच आपण इंडस्ट्रियल मशीन्स, मेडिकल इक्विपमेंट्स, एअरक्राफ्ट, फर्टिलायझर्स, दीज आर सम ऑफ द मेजर कॅटेगरीज ज्या आपण अमेरिकेकडून विकत घेतो. त्यामुळे जेव्हा ट्रम्प म्हणतात की तुम्ही आम्हाला बिझनेस देत नाही, तर त्याच्यामध्ये आपण हे समज बघितलं की अमेरिकन इम्पोर्ट्स किती आहेत आपल्याकडे? तर $45 बिलियन इम्पोर्ट्स आहेत. म्हणजे आपण करतोय, आपण त्यांच्याकडून विकत घेतोय. किती धंदा दिला त्यांना गुड्सचा? तर तो $45 बिलियन दिला. ह्याच्याबद्दल नाराजगी नाहीये. ट्रम्पच्या मनात नाराजगी ही आहे की तुम्ही माझ्याकडून $45 बिलियन गुड्स घेतले, पण मला विकले $86 बिलियन गुड्स. सो इंडिया हॅज अ ट्रेड सरप्लस ऑफ नियरली $41 बिलियन. एक 40-41 बिलियन आपला सरप्लस आहे. बरं, सो फर्स्टली आपण त्यांना बिझनेस दिला नाही ह्याच्यावरतीच मला प्रॉब्लेम आहे. आपण त्यांना बिझनेस दिलेला आहे आणि तो पण खणखणीत $45 बिलियन. आपण त्यांच्याकडून ह्या गोष्टी घेताना आपण टॅरिफ खूप लावला का? लेट्स लुक ॲट द रेट्स. राईट, प्रूफ इज इन द डेटा. क्रूड ऑइल आणि LNG वरती आपण किती टॅरिफ लावतो? तर आपण 2.25%. as good as zero. And there is a specific duty, पण in ad valorem terms 2.25% फक्त टॅरिफ आहे. इंडस्ट्रियल मशिनरीवरती किती टॅरिफ आपण लावतो? भयानक लावतो का? 7.5%. मेडिकल इक्विपमेंट 5%. एअरक्राफ्ट 2.5%, 2.5%. फर्टिलायझर 7.5 to 10%. ह्यापैकी कुठलाही, हे त्यांचे मेन गोष्टी आहेत जे ते आपल्याला विकतात. ह्यापैकी तुम्ही मला सांगा की कुठला असा आकडा आहे जो तुम्हाला प्रचंड जाचक आणि काहीतरी विचित्र वाटला? आता लेट्स लुक ॲट द टोटल ॲव्हरेज टॅरिफ ऑफ इंडिया. इट स्टँड्स ॲट 15.98%. टोटल ॲव्हरेज टॅरिफ म्हणजे सगळ्या प्रॉडक्ट लाईन्स आपण बघितल्या ना आणि आपले टॅरिफ्स लावले तर एक 16% आपला टॅरिफ आहे. त्यात सुद्धा ट्रेड वेटेड समज आपण घेतलं, म्हणजे ज्या गोष्टी आपण जास्ती आयात करतो, इम्पोर्ट करतो, त्याच्यावरती समज मी त्याचं वेट लावलं, तर यु नो समथिंग, ट्रेड वेटेड टॅरिफ जो आहे तो फक्त 4.6% येतो. ह्याचा अर्थ काय की ज्या गोष्टी मोस्टली आपण ट्रेड करतो ना त्याचा टॅरिफ खूप कमी आहे. Obvious, right? So total average tariff is 15.98%. Trade weighted average is 4.6%. ह्याच्यात काय या माणसाला एवढं जाचक वाटलं की भारताने प्रचंड टॅरिफ किंगपणा केला वगैरे वगैरे. ओके, मग मी म्हणते की फाईन, मग आता नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी पण बघायला पाहिजे की बरं आम्ही तुमच्यावरती फार लावला बरं का, 15.98% टॅरिफ लावला. इतरांनी किती लावला? इतर खूपच कमी लावतात का? 0 लावतात का? तर बांगलादेश 14% लावतंय. बांगलादेशचा सध्या फार लाडका आहे. व्हिएतनाम 16% लावतंय, टर्की 16% लावतंय. मग वी आर व्हेरी मच इन लाईन विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. बरं, आज तुम्ही अमेरिकेचा जो टॅरिफ आहे
ॲव्हरेज टॅरिफ अगेन्स्ट द वर्ल्ड बघितला तर तोच जवळजवळ 18 ते 19% येतो. याचा अर्थ टॅरिफ किंग कोण झालं? आपण झाले की ते झाले? जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही टॅरिफ लावला म्हणून मी रेसिप्रोकेशन करतो, अहो रेसिप्रोकेशन नंतर तुम्हीच मोठे टॅरिफ किंग झालेले आहात. हा नंबर 1 मुद्दा. नंबर 2, बाकीच्या आपल्या ज्या काही प्रॉडक्ट्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल हायटेक प्रॉडक्ट्स आहेत, सोलार प्रॉडक्ट्स आहेत, ऑल ऑफ दिस एंटर्स विथ झिरो टॅरिफ. कारण आपलं जे क्लायमेट चेंज कॉपमध्ये कमिटमेंट आहे की 2070 पर्यंत आम्ही झिरो कार्बन होऊ. सो वी आर अलाविंग सोलर इनपुट्स ॲट 0% टॅरिफ. तसंच आपल्याकडे बरेचसे SEZs, EOUs यांनी जे घेतलेले माल आहे तो सगळा 0% नी येतो. अमेरिकेचे जानेवारी 25 मध्ये म्हणजे हे सगळं टॅरिफ वॉर सुरू व्हायच्या आधी आपण अमेरिकेवरच्या अनेक प्रॉडक्ट्स वरती टॅरिफ कमी केला. म्हणजे 1600 cc बाईक्स वरती 50% होता, तो 40% आणला. फूड इसेन्स असतो ना, व्हॅनिला इसेन्स, पायनॅपल इसेन्स वगैरे, तो 100% होता टॅरिफ बरं का, तो 20% आणलाय. म्हणजे अमेरिकेने आक्षेप घ्यायच्या आधीच भारताने त्यांची टॅरिफ वॉल्स कमी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. मग ह्या माणसाला काय नडलं असा एक विचार करायला. म्हणून मी म्हणते की ते जे म्हणतायत आणि खरी जी कारण आहेत ह्याच्यात बहुतेक घोळ असावा असं वाटतं बरं का. बरं, आता जरा अमेरिकेचे आपण टॅरिफ बघूया. म्हणजे ये दूध के धुले थोडी ना है, हे किती लावतात टॅरिफ? कारण तुम्ही मला म्हणता की मी किंग आहे, मग तुमचं बघूयात बरं. आता यांची तुम्हाला काय काय टॅरिफ सांगते. स्पेशली ऑन दोज गुड्स, ॲग्रिकल्चरल गुड्स, जे ट्रम्प म्हणतायत की भारताने आमच्याकडून विकत घ्यायला पाहिजे, याच्यासाठी ते अडलेत. बरोबर. आपण म्हणतोय की आमच्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करण्याकरता ही रेड लाईन आहे, ह्याच्यावरती निगोसिएशन होणार नाही. ओके, अमेरिका सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करण्याकरता ॲग्रिकल्चरल गुड्सवरती हाय टॅरिफ लावतं. किती लावतं? ऐकून गंमत वाटेल तुम्हाला. गंमत कसली, भीती वाटेल. सॉवर क्रीम वरती टॅरिफ आहे 197%. बापरे. येस. टबॅको, तंबाखूवरती टॅरिफ आहे 183%. पीनट बटरवरती टॅरिफ आहे 131%. मिल्क अँड क्रीम वरती टॅरिफ आहे 35%. अहो मग आम्ही 40% लावलं तर काय बिघडलं? वी आर व्हेरी मच इन लाईन विथ ग्लोबल मार्केट्स. चीज वरती आहे 23%. आता मला सांगा, हु इज द टॅरिफ किंग? हा डेटा बघितल्यानंतर डेफिनेटली आपल्याला एवढं म्हणता येईल की पहिला आक्षेप म्हणजे त्यांनी जो घेतलाय की भारताने आम्हाला धंदाच दिला नाही आणि आमच्या अगेन्स्ट खूप टॅरिफ लावलं, आय डोंट अग्री. तरी पण मॅक्सिमम कृपादृष्टी ही भारतावरतीच आहे. ब्राझील, कृपादृष्टी म्हणजे ब्राझील आणि इंडियावरती 50% लावला टॅरिफ. ब्रिक्स देश जे आहेत त्याच्यापैकी BI आणि S हे 3 डेमोक्रेसीज आहेत. ब्राझील, भारत आणि साऊथ आफ्रिका. ह्या सगळ्यांवरती दणकून टॅरिफ आहे फॉर सम स्ट्रेंज रिझन. सो ब्राझील इंडियावरती 50% मॅक्स आउट. साऊथ आफ्रिकेवरती आहे 30%. व्हिएतनाम, इंडोनेशिया ह्याच्यावर 20% आणि 19%. पाकिस्तान तर लाडका आहे त्यामुळे 19%. जपान 15%. रशियावरती तो 0%. म्हणजे ज्या रशियाकडून तेल घेतल्यामुळे आपल्यावरती टॅरिफ आहे त्या रशियावरती 0% टॅरिफ आहे. पण त्याचं त्यांनी जस्टिफिकेशन दिलंय की दे आर ऑलरेडी अंडर सँक्शन्स. सध्या तरी ही हॅज पुट रशिया अंडर 0% टॅरिफ, विच इज व्हेरी स्टनिंग. की ज्यांच्याकडून आम्ही तेल घेतलं त्या तेल विकणाऱ्यावर टॅरिफच नाही, आणि ज्यांनी विकत घेतलं इन ऑर्डर टू गिव्ह एनर्जी सिक्युरिटी टू 140 करोड पीपल, त्यांच्याबद्दल मात्र तुमच्या मनामध्ये खूप आक्षेप आहे. ओके, फाईन. सो पहिला मुद्दा हाच आहे की टॅरिफ किंग आपण आहोत. ह्या मुद्द्याशी मी बिलकुलच म्हणजे मला मान्यच नाहीये हा त्यांचा आक्षेप. दुसरा त्यांचा प्रॉब्लेम आहे जो मी म्हणत होते की तुम्ही रशियाकडून तेल घेतलं म्हणून आम्ही एक्स्ट्रा 25% तुमच्यावरती टॅरिफ लावणार. हाच मुद्दा असताना तर चीनवरती पण टॅरिफ लावायला हवा होता. कारण द नंबर 1 परचेजर ऑफ रशियन ऑइल इज चायना, नॉट अस. बापरे. येस. मग समज तुम्ही भारतावरती एवढा आक्षेप घेताय की रशियाकडून तुम्ही तेल घेता म्हणजे रशियाला तुम्ही तो पैसा देता ज्याने युक्रेनवरती रशिया युद्ध करतं. अहो मग चायना काय देतंय रशियाला? चायनावरती कसा टॅरिफ नाही? पण चायनावरची खेळी त्यांची उलटी पडली. झालं असं की एप्रिल महिन्यामध्ये हाच असलाच सणकी व्यवहार करून चायनावरती 145% टॅरिफ यांनी लावला. आता चायनाने काय केलं, आरेला कार्य करून ते म्हणाले टू कॅन प्ले ॲट दिस गेम, राईट? आम्हाला तुमची काही गरज नाही, तुम्हाला पण आमची तेवढीच गरज आहे. चायनाने 125% टॅरिफ लावला आणि एक पोटेन्शियली ट्रेड वॉर सुरू होतंय की काय अशी एप्रिलमध्ये एकूणच हवा होती. आता एक ना ट्रम्पच्या बाबतीत एक डिप्लोमसीमध्ये सर्कल्समध्ये टॅको असा एक ॲक्रॉनिम वापरतात, म्हणजे ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट, TACO. ओके, टॅको. तर टॅको म्हणजे काय की जरा आपण काय रे असा आवाज केला की ते थोडेसे माघार घेतात. त्यांच्या हे लक्षात आलं 125% चायनानी जो टॅरिफ लावला US वरती ह्यानी एकतर त्यांचा बिझनेस अफेक्ट होतो,
दुसरं म्हणजे चायनाकडे खूप मोठं लेव्हरेज आहे. ऑब्व्हियसली ते काय आहे, रेअर अर्थचं. रेअर अर्थ मॅग्नेट्स जे आहेत त्याच्याशिवाय यांची इलेक्ट्रिक व्हेकलची सगळीच बिझनेसेस बंद पडतात. त्यांचे फोन्स चालणार नाहीत, काहीच चालणार नाही. त्यामुळे सध्या ना चायनाकडे हा प्रचंड मोठा लेव्हरेज आहे रेअर अर्थचा. त्यामुळे चायनाला अँटॅगोनाइज करणं ना ह्याला परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे एप्रिलमध्ये केलं त्यांनी, एक 3-4 दिवस सॉंग झालं हे की ह्यांनी 145 लावले, त्यांनी रिटॅलिएशन मध्ये 125 लावले, दोघेही थंड झाले. 4 दिवसांनी ट्रम्पनी सांगितलं की सध्या तरी चायनावरती 30% टॅरिफ राहील. अगदी काल म्हणजे लिटरली आत्ता ऑगस्टमध्ये त्यांनी सांगितलंय अजून 90 दिवस पण मी चायनाला हे एक्सटेंड करतोय आणि तोवर आपण बघूया आपल्यामध्ये काही ट्रीटी होते का. एकूण चायनाला हे 30% टॅरिफ द्यायला तयार आहेत. मग आम्हाला का नाही? कारण आम्ही तर म्हणजे चायना तर खूपच तेल विकत घेत आहे रशियाकडून आमच्या कंपॅरिझनमध्ये. तुम्हाला नाही, कारण तुमच्याकडे रेअर अर्थ नाहीये ना. आपल्याकडे असा लेव्हरेजच नाहीये हो की जेणेकरून आपण सांगू शकतो की हे गडबड करायची नाही माझ्याबरोबर. हे बोलण्याची जी ताकद आहे ना ती अनफॉर्च्युनेटली आत्ता नाहीये आपल्याकडे. अगदी अनफॉर्च्युनेट सिनेरिओ आहे. म्हणजे त्यांना ज्याची गरज आहे ते नेमका प्रोडक्ट नाहीये इकडे जिओग्राफिकली किंवा जिओलॉजिकली. ओके. सो रशियाकडून आपण किती तेल विकत घेतो तर 2022च्या आधी म्हणजे सँक्शन्स जेव्हा लागले रशिया त्याच्या आधी ना आपण हार्डली आपल्या टोटल तेलाची 2-3% त्यांच्याकडून घ्यायचो. आज आपण किती घेतो? 35% तेल हे आपण रशियाकडून ओढतो. वी आर अ बिग इम्पोर्टर ऑफ ऑइल. आता जेव्हा 2022ला आपण जेव्हा सुरू केलं रशियाकडून तेल घेणं तेव्हा पर बॅरल ते आपल्याला $23 पर बॅरलचा डिस्काउंट देत होते. इट वॉज ह्यूज. म्हणजे वी हॅड अ लॉट टू गेन. आणि मी म्हटलं तसं 140 कोटी लोकांची तुम्हाला एनर्जी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे. तुम्हाला हा विचार करायलाच पाहिजे की माझं सेव्हिंग किती होतंय याच्यामधून. तर $23 पर बॅरल गुणिले जवळजवळ 1.5 मिलियन बॅरल्स पर डे. पर डे इज व्हॉट वी बाय फ्रॉम रशिया. सो 1.5 मिलियन बॅरल पर डे गुणिले $23. तुम्ही विचार करा किती मोठे नंबर्स आहेत हे. टेरिफिक एनर्जी सेव्हिंग होतं आपल्याकरता हे. आपण 15 लाख मल्टिप्लाइड बाय 23 मल्टिप्लाइड बाय 82 इतके पर डे रुपयात सामान्य माणसाला कळायला पैसे वाचत होतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही गुणिले 365 केलं तर अजूनच म्हणजे साधारणपणे $30 ते $40 बिलियन सेव्हिंग होतं. सो इट वॉज अ ह्यूज नंबर फॉर अस. अहो तेवढा तर आपला ट्रेड सरप्लस आहे अमेरिकेबरोबरचा. एवढं सेव्हिंग होत असेल तर कोण करणार नाही बरं. सो मात्र हा डिस्काउंट कमी होत होत आज परिस्थिती अशी आहे की पर बॅरल आपल्याला $2 किंवा $3चाच डिस्काउंट मिळतो. त्यामुळे समज ट्रम्पनी ही आज डिमांड केली की तुम्ही रशियाकडून का तेल घेता तर मी तुमच्यावर टॅरिफ लावीन. तर माझं एक मत असं आहे की मे बी वी कॅन थिंक ऑफ सेइंग की ठीक आहे चल हे आम्ही थांबवू शकतो का. कारण आता तेवढं त्याचं इकॉनॉमिक्सच त्याचं वेगळं आहे. मात्र हा खूप शॉर्ट साइटेड व्ह्यू झाला बरं का. कारण ना नुसतं ह्याच्याकडून तेल बंद करून त्याच्याकडून घ्या इतकं हे अनफॉर्च्युनेटली सोपं गणित नाहीये. तेलाचे पण प्रकार असतात राईट. रशियाकडून आपण जे तेल घेतो ना त्या क्वालिटी ऑफ ऑइलला ते युरल तेल म्हणतो आपण. युरल म्हणजे काय, इट इज बेसिकली त्याचा सल्फर कंटेंट हाय असतो आणि त्याला सावर म्हणतात म्हणजे आंबट. तर सावर आणि हाय डेन्सिटी बेसिकली मीडियम सावर असा तो ब्रँड आहे. आता हेच तुम्ही समज ओमानी ग्रेडला गेलात, ओमान दुबई म्हणजे जे मिडल ईस्टचे आपले देश आहेत त्यांच्याकडून आपण हे तेल घेतलं तर तो सल्फर कंटेंट स्लाइटली कमी होतो. सो इट बिकम्स अ स्वीटर ऑइल आणि इट इज लेसर डेन्स. आणि अमेरिकेचा जो बेंचमार्क आहे दॅट इज वेस्टर्न टेक्सास इंटरमिडिएट WTI. तो ब्रँड आहे ना तो स्वीट ऑइल ब्रँड आहे. म्हणजे त्याचं सल्फर कंटेंट खूपच कमी. आता आपल्या रिफायनरीज ज्या आहेत त्या युरल स्टँडर्डला रिफाईन करायला तयार झाले. हा प्रॉब्लेम आहे, हा टेक्निकल इश्यू आहे. आणि त्याच्यामधून आपण काय काढतो तर आपण डिझेल घेतो त्यातून. तुम्ही हेच तेल सबस्टिट्यूट करून तुम्ही ब्रेंटला गेलात म्हणजे नॉर्थ सी किंवा तुम्ही WTIला गेलात म्हणजे अमेरिकेचं क्रूड घेतलं ना तर एकतर आपले टेक्निकल स्टँडर्ड्स आपल्याला बदलायला लागतील. तो एवढा इश्यू नाही असं मला जे समजतं ते सांगते. कारण इंडस्ट्री सेइंग वी कॅन अडॅप्ट. पण त्याचे प्रॉडक्ट्सच वेगळे येतात कारण दॅट विल लीड अस टू पेट्रोल अँड जेट फ्युएल अँड नॉट डिझेल. म्हणजे आलं का लक्षात की डिझेल, पेट्रोल आणि जेट फ्युएल ह्याच्या ज्या प्राइसेस आहेत ना ह्याचं जे इकॉनॉमिक्स आहे हे सगळंच बदलणार. कारण आता डिझेल आपण सप्लाय करू शकतोय डोमेस्टिकली प्रोड्यूस करून. उद्या आपण ते करू शकणार नाही यांचं तेल विकत घेतलं तर. मग कुठली प्राइस वाढेल बरं. म्हणजे जे मी म्हटलं की $15 बिलियन आपण आता करू शकतो रशियन तेल स्टॉप करणं. पण हा $15 बिलियन फायदा मिळवण्याच्या भानगडीमध्ये वेगवेगळे इतर गोष्टी त्यांचं डोकंवरती करू शकतील. उदाहरणार्थ इन्फ्लेशन इन टर्म्स ऑफ डिझेल. राईट. सो इट्स नॉट अ व्हेरी सिम्पल डिसिजन. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की सगळं वाचून असं मी म्हणेन की हा एक प्लॅंक असू शकतो जो आपण आपल्या निगोसिएशन्स मध्ये
त्यांना ऑफर करू शकतो. तर सुरुवातीला मी म्हटलं तसं की 2 ही कारणं त्यांनी दिली आहेत. हां, की तुम्ही रशियाकडून तेल घेता आणि तुम्ही टॅरिफ्स खूप लावता. हे दोन्ही काही बरोबर मला एवढी वाटत नाही. मग खरं कारण काय आहे? सो खरी कारणं 2-3 वेगळी-वेगळी जी आपल्याला दिसतायत. एक म्हणजे अगदी रिसेंट कारण आणि सगळ्यांच्या स्मृतीत असेल ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा प्रेसिडेंट ट्रम्पनी असं स्टेटमेंट केलं, की मी ह्या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली, तेव्हा न्यू दिल्ली लॉस्ट नो टाईम इन सेइंग की असं काही झालेलं नाहीये. आत्तापर्यंतचं मी आजच जरा बघत होते, तर आतापर्यंत 30 वक्तव्य आहेत प्रेसिडेंट ट्रम्पची. 30 वेळेला त्यांनी हे सांगितलं, की मी मध्यस्थी केली. त्यांना नोबेल प्राइज हवंय आता. कोणाला नकोय? पण म्हणून काय पण म्हणून तुम्ही मध्यस्थी केली आणि आमच्या ह्याच्यातलं वॉर थांबवलं. आता काय झालं? 2-3 कॉन्फ्लिक्ट्समध्ये त्यांनी त्यांचं इंटरव्हेन्शन घातलंच आहे की अमेरिकेने. इस्रायल इराणमध्ये घातलेलं आपल्याला दिसलं. रवांडा आणि DRC मध्ये घातलेलं दिसलं. इंडिया पाकिस्तानमध्ये घातलेलं दिसतं. पण इथे त्यांना मायलेज खूप मिळणार होता का? कारण हे दोन्ही न्यूक्लिअर पॉवर्स आहेत. येस. तर आपण ते नाकारलं की यांची मध्यस्थी काही नव्हती आणि पाकिस्तानने त्यांना नॉमिनेट केलं नोबेल पीस प्राइजसाठी. म्हणून एक लाडका आणि एक दोडका हे एक कारण असू शकतं. दुसरं कारण हे आहे की समहाऊ ना त्यांना मी बघून ठेवलंय ब्रिक्स बद्दल संशय आहे मला. ब्रिक्स हा ब्लॉक हा अँटी अमेरिकन ब्लॉक आहे. हे एक दुसरी करन्सी उभे करणार आहेत आणि ती करन्सी डॉलरच्या अस्तित्वाला थ्रेटन करेल असं समहाऊ एक प्रेसिडेंट ट्रम्पचं काहीतरी मनातल्या मनात आहे. तर आय थिंक दिस कुड बी अनदर रिझन वाय ही इज नॉट विलिंग टू वर्क विथ अस. थर्ड रिझन ऑब्व्हियसली की ज्या भारताच्या रेडलाईन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डेअरी किंवा सोयाबीन या गोष्टींमध्ये आपण काही त्यांच्याकडून घ्यायला तयार नाही आहोत प्रॉडक्ट्स आणि आता त्यांची अशी एक इच्छा तयार झाली आहे की आमच्याकडे जे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन होतं तयार किंवा मेजमध्ये ऑफकोर्स दे आर वर्ल्ड लीडर्स. कॉर्नमध्ये कॉर्नफ्लेक्स त्यामुळेच तर अमेरिकन प्रॉडक्ट आहे ना जो तिकडे तयार झाला. मक्का म्हणजे ते हातखंड आहे त्यांचा. तर मक्का, सोयाबीन, डेअरी प्रॉडक्ट्स हे भारत घेत का नाही आमच्याकडून आणि आमचा बिझनेस स्टायफल होतो की काय? तर ह्या 2-3 खऱ्या गोष्टी दिसतायत मला की ज्या ह्या टोटल ह्या टॅरिफचा जो गोंधळ झाला की मी त्याला ट्रम्प तांडव म्हणते. हा जे काय तांडव सुरू झालंय तर ह्या खऱ्या गोष्टी मला त्याच्यामधून एक दिसतायत. आपण टॅरिफ्स लावतोय वगैरे हे सगळं उगाच बडबडण्याची गोष्टी आहेत. आता मुद्दा हा आहे. कुठलीही घटना झाली की आपण इम्पॅक्ट बघतोच ना. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ऑल ऑफ दिस? परिणाम काय होणार आहे? परिणाम ना फ्रँकली डेंजरस आहे. आता पुढले 1 किंवा 2 क्वार्टर्स गडबड होईल भारतामध्ये. कशी होईल? आता ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे म्हणजे GTRI तर त्यांनी किंवा क्रिसिल अशा बऱ्याच संस्थांनी हाय इम्पॅक्ट सेक्टर्स कुठचे आहेत विच विल सफर असं त्यांनी काही याद्या काढल्या. जे कॉमन आहेत ते आपल्याला माहितीच आहे कारण ते आता डिस्कशनमध्येच आहे पेपर्समध्ये. टेक्सटाईल आहे, श्रिम्प्स आहे, कार्पेट्स आहेत. सो दीज आर द सेक्टर्स विच विल बी हर्ट. आता किती त्रास होऊ शकेल ह्या सेक्टर्सना? तर एक्सपर्ट्स असं म्हणतायत की आपली जी निर्यात आहे ती या विशिष्ट क्षेत्रांमध्ये जवळजवळ 70-75% पर्यंत पडू शकते. अच्छा. म्हणजे आता समज 100 इंडेक्स्ड व्हॅल्यू आहे तर वी विल ओनली बी ॲट 30. येस इन अनदर क्वार्टर. हां. आता एखाद दुसरा यातला सेक्टर आपण बघूया. आता गारमेंट समज सेक्टर तुम्ही बघितला. 2 महिन्यापूर्वी ना कसं म्हणजे कालायतच महिनामा म्हणू की ट्रम्पायतच महिनामा म्हणू की काय असा एक मनात विचारायला लागतो. 2 महिन्यापूर्वी इतका ऑप्टिमिझम होता आपल्या गारमेंट सेक्टरमध्ये. 2 घटना झाल्या होत्या. एक तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं एप्रिलमध्ये यांनी चायनावर 145% टॅरिफ लावल्यावरती कोयंबतूरमध्ये अनेक आपल्या एक्सपोर्टर्सनी टाळ्या वाजवल्या. की चायना विल नाउ गो आउट ऑफ बिझनेस. 145% कोण सर्व्हाइव्ह होणार? म्हणजे आता आपल्याला हा बिझनेस मिळणार गारमेंटचा म्हणून सॉलिड खुश होते लोकं. दुसरं म्हणजे आपण UK बरोबर FTA साइन केला. त्यामुळे UKमध्ये पण आपल्याला आपल्या प्रॉडक्ट्सना आता एंट्री मिळेल असं वाटायला लागलं होतं. आणि आपल्या लोकांनी भराभर इन्व्हेस्टमेंट्स वाढवले. ओके ना 2 मंथ्स डाउन द लाईन टोटली चित्र बदललंय. आणि जे वाटलं होतं की इंडियाचा डील फार पटकन होईल तर तो भारताचाच डील मागे पडलाय. मागेच नाही पडलाय. आपल्यावर मॅक्सिमम टॅरिफचा बांबू आलेला आहे. राईट. आणि चायना इज स्माइलिंग ऑल द वे टू द बँक ॲट 30% टॅरिफ. राईट. सो आता काय झालंय तुम्ही चायनाचंच एक कॉम्पिटिशन बघा. चायना समज 30% टॅरिफनी विकणार आहे आणि आपण 60% विकणार आहोत. टेक्सटाईलमध्ये साधारण टेक्सटाईल म्हणा, गारमेंट म्हणा 8 ते 10% मार्जिन खूप झाली. चला 10% पकडूया. समज 10% मार्जिन आहे. तरी आपल्या 2 देशांमध्ये टॅरिफचा फरक 30% आहे. पूर्ण मार्जिन मी जरी अब्झॉर्ब केली तरी मी 20%चं कुठून आणू अजून? उरतात ना 20%. द डिफरन्शियल इज 30% बिटवीन द 2 कंट्रीज. 10% मार्जिन चलो मी 0ला आणली. तरी सुद्धा मी 20% जास्ती प्राइसनी आज जाते. एवढं नाही होत.
बिझनेसच बसतो. त्यामुळे आपल्याकडे आता काय झालंय, एकूण गारमेंट सेक्टरमध्ये ना खूप भीती बसली आहे लोकांच्या मनामध्ये. 1-2 कंपन्या अशा आहेत, म्हणजे गोकुळदास एक्सपोर्ट तुम्ही वाचलं असेल. गोकुळदास असं आहे की त्यांची टॉप लाईन 70% तर US कडूनच येतं. आता 70% माल समज मी अमेरिकेला विकतेय आणि माझं टोटल मार्केट बसणार आहे. तर माझ्याकडे जे एम्प्लॉईड आहेत आणि त्या अनुषंगाने कॉटन व्हॅल्यू चेन मधली जी सगळी फुल एम्प्लॉयमेंट आहे आणि ती 15 ते 20-25 लाख लोकांची एम्प्लॉयमेंट आहे. ऑल ऑफ दॅट गेट्स थ्रेटन्ड. सो इट्स गोइंग टू बी अ व्हेरी डेस्परेट काइंड ऑफ अ सिनेरियो. दुसरं एक उदाहरण फक्त पटकन देते. ते म्हणजे श्रिम्प्सचं. आणि श्रिम्प्सचं पण तुम्हाला सांगते कसं असतं, आता तिकडे जी किंमत आपल्या अमेरिकेला जेव्हा आपण श्रिम्प्स विकतो, तेव्हा आपले सगळ्यात क्लोजेस्ट कॉम्पिटिटर्स कोण आहेत? तर थायलंडकडून श्रिम्प्स जातात. इक्वेडोर एक आहे बरं का. इक्वेडोरकडून प्रचंड श्रिम्पचं मार्केट मोठं आहे आणि ते विकतात त्यांना. तसंच व्हिएतनामकडून जातात. आता व्हिएतनाम मी मगाशी तुम्हाला म्हटलं 20% टॅरिफ आहे व्हिएतनामला आणि आपल्याकडे 60%. ओके. आता समज तिकडे कॉम्पिटिशन आहे, तर आमची श्रिम्प मोठी आहे, आमची श्रिम्प टेस्टी आहे, आमची श्रिम्प अजून काय ऑर्गॅनिक आहे, अमुक-ढमुक करत तुम्ही प्राइसिंगला नाही ना हलवू शकत, कारण कॉम्पिटिटर आहे ना तिकडे उभा. बरोबर. जो इक्विव्हलंट श्रिम्प देतोय ॲट अ व्हेरी लो प्राइस. त्यामुळे काय होतं, ज्या प्राइसेस निघतात ना अमेरिकेच्या बाजारामध्ये, समज एखादी एक्सपोर्टिंग फर्म आहे, शेतकरी डायरेक्टली जात नाही तिकडे. शेतकरी एखाद्या एक्सपोर्टिंग फर्मला पकडतो आणि ती फर्म ॲक्चुअली लॉजिस्टिक सपोर्ट देत असते. ती फर्म तिकडे गेल्यानंतर इक्वेडोरची जी प्राइस निघतीये, लोएस्ट प्राइस, त्या फर्मला ती प्राइस मॅच करावी लागते. यू डोंट हॅव एन ऑप्शन. आता समज ती प्राइस मला मॅच करायची आहे, तर मी इकडे येऊन काय करणार? मी जो ॲक्वा फार्मर आहे, त्याला म्हणणार की कमी किमतीत मला विक. पण माझी तर 4% मार्जिन निघाली पाहिजे, प्लस एक्सचेंज रेट रिस्क वगैरे वेगळंच. बरोबर. राईट? त्यामुळे काय झालंय, ह्या प्राइसेस ज्या इक्वेडोरच्या निघतायत ना, त्या आता आपल्याला अनअफोर्डेबल आहे. आणि ह्या प्राइसला सगळा ॲक्वा फार्मर्सचा धंदा बसलाय. दे आर नॉट विलिंग टू सेल. दे कॅन नॉट सेल. अच्छा. दे कॅन नॉट सेल. त्यामुळे आता ते काय म्हणतात, जी जाडी श्रिम्प होती ती मी अमेरिकेला विकायचो आणि बारकी श्रिम्प होती ती आम्ही मिडल ईस्टला विकायचो. आता दे आर ट्राइंग टू शिफ्ट द बिगर क्वालिटी श्रिम्प आहे ती ते मिडल ईस्टला विकायला जात आहेत. मिडल ईस्टला पण हे माहिती आहे की तुमच्या हातदगडाखाली आहे, त्यामुळे प्राइसेस मिळत नाही. हे साधारण 7-7.5 लाख लोक डायरेक्टली इम्पॅक्टेड आहेत ॲक्वा फार्मर्स. अपार्ट फ्रॉम दॅट सप्लाय चेन मधले म्हणजे कोल्ड स्टोअर असेल, लॉजिस्टिक्स असेल, डिलिव्हरी असेल, काय सर्टिफिकेशन, पॅकेजिंग, लेबलिंग काय वाटेल तेवढं कामं असतात. हे सगळे मिळून पुन्हा एक 9-10 लाख एम्प्लॉयमेंट वरती घाव येण्याचा प्रकार आहे. त्यामुळे एकूण पुढच्या 2 क्वार्टर्स मध्ये अनलेस दिस थिंग रिअली चेंजेस, घोळ होईल असं वाटतं. मूळ प्रश्न असा आहे, का हवंय अमेरिकेला भारतातलं कृषी सेक्टर का हवंय? त्यांच्याकडे जे प्रोडक्टिव्हिटी आहे ना, ती खूप हाय आहे. त्यामुळे काय होतं, म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पट-चौपट प्रोडक्टिव्हिटी प्रत्येक क्रॉपच्या बाबतीत आहे. त्यामुळे दे आर लुकिंग फॉर इझी मार्केट्स. बिग मार्केट्स कुठचे आहेत जगात? जिकडे फूड मार्केट म्हणजे तुम्हाला तोंड पाहिजेत तेवढी खायला. 140 कोटी इज व्हेरी, व्हेरी टेम्पटिंग. इट्स नॉट ओन्ली 140 कोटी, वी आर ग्रोइंग ॲट 6.5%. फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड प्रत्येक फोरमवर आपण सांगतो. मग अशा मार्केटनी आपले प्रॉडक्ट समज घेतले, तर आमच्याकडे बिझनेसला सिक्युरिटी मिळते, ॲग्रिकल्चरला सिक्युरिटी मिळते, जी त्यांना गरजेची आहे. त्यामुळे हे प्रॉडक्ट्स कसं आहे ना, ॲग्रिकल्चर सेक्टर सगळीकडेच प्रोटेक्टेड असतो. कारण मोस्ट व्हल्नरेबल असतो. सो आता काय झालंय, की आता त्यांना ती लेव्हरेज आहे निगोसिएशनसाठी. त्यामुळे आता बहती गंगा में हात धो लो. हे नाही केलंस तर टॅरिफ सहन कर. असं एक काइंड ऑफ स्टॅन्स ट्रम्पनी घेतलेला आपल्याला दिसतो. क्वेश्चन इज व्हॉट आर द ऑप्शन्स वी हॅव राईट नाऊ? व्हॉट कॅन द गव्हर्नमेंट ब्रिंग टू द टेबल? काय माहितीये का, हे सगळं वाचलं ना, हे इतकं अनफेअर आहे आणि आपल्या मिनिस्ट्रीने पण स्टेटमेंट जे दिलं आहे की अनजस्टिफाईड अँड अनफेअर, अँड आय अग्री. कुठेतरी आपलं पण ना रक्त अगदी उकळतं हे सगळं वाचताना, की अरे म्हणजे काही आम्ही केलंच नाही, उगाच काय टॅरिफ लावताय आमच्यावरती. खटासी वावे खट, उद्धटासी उद्धट, करूयात का हो? टेम्पटिंग आहे. पण मला वाटतं जरा थांबावं. ओके, कारण खरंच आपल्या हात आता दगडाखाली आहेत बरं का. 1 to 2% ऑफ GDP विल बी ॲट रिस्क. जस्ट इमॅजिन की 6.5च्या ऐवजी आपण फक्त 5% ग्रोथ वरती आलो ना, तर खूप फरक पडणार आहे भारताला. त्याच्याबरोबर एक 40-45 लाख लोकांची एम्प्लॉयमेंट ही संकटात येईल. इट्स नॉट समथिंग वी कॅन रिअली अफोर्ड. सो मला असं वाटतं एकूण हे ट्रम्प तांडव प्ले कसं करावं, शांतीने करायला लागणार आहे. डायलॉग्स चालू ठेवायला लागतील. निगोसिएशन टेबलवरती आपण काय आणावं? ॲग्रिकल्चर आम्ही ओपन करणार नाही, हे पहिल्यांदाच दिल्लीने सांगितलं आणि आय रिस्पेक्ट दॅट. फॉरेन पॉलिसी आपण पहिल्यापासून खूप ऑटोनॉमस ठेवली आहे. तुम्ही कोण आहात मला सांगणार आहे, मी कोणाकडून तेल घेऊ? हा एक योग्यच स्टँड आहे की माझं स्वातंत्र्य नको का? योजना करण्याचं स्वातंत्र्य माझं माझ्या देशाकडे पाहिजे. सो रेड लाईन्स कॅन बी ड्रॉन
अँड द गव्हर्नमेंट कॅन निगोसिएट की ह्या रेड लाईनवरती चर्चा होणार. तुमच्या पण आहेत की रेड लाईन्स, त्याच्यावरती आम्ही पण चर्चा नाही करणार. हां, रशियन तेल नको घेऊ का? वी आर विलिंग. आता समज एवढा 1.6 मिलियन बॅरलचं आपण रशियाकडून तेल घेणं थांबवलं, तर एकूण मला जे दिसतंय इज दॅट ट्रम्प इज म्हणजे 16 लाख बॅरल. ट्रम्पचं असं म्हणणं आहे की ऍटलीस्ट ह्यापैकी 25% 4 लाख बॅरलचा तरी धंदा अमेरिकेकडे जाऊ शकतो. अच्छा. लॉट ऑफ मनी. तो त्यांना आपण एक दॅट कॅन बी वन निगोसिएशन प्लॅन की रशियाचं तेल नको ना, चल बाबा नाही लावत, नाही घेत, डन. हे एक आहे. दुसरं म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मोटरसायकल्सवरती, इसेन्स, मेनी अदर कमॉडिटीज, त्याच्यावरती आपण ना स्वतःहूनच टॅरिफ कमी करतच होतो ना. ह्युमर हिम. 1600 सीसी बाईकवरती 50 तर 40 केलं ना, 30 करा. ती एक त्यांची लॉंग स्टँडिंग डिमांड आहेच. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गाड्या तुम्ही विकत घेत किंवा त्याच्यावरती कोटा लावता. ठीक आहे, थोडासा इज अप करूया. सो नंबर 1, रेड लाईन विल नॉट बी टच. नंबर 2, तेलावरती चर्चा होऊ शकते. नंबर 3, ही जे आपण प्रॉडक्ट्सवरती ऑलरेडी कमी करत होतो टॅरिफ, लेट्स डू सम मोर, राईट? आणि नंबर 4, WTO फोरम मध्ये, कारण हे सगळं अँटी WTO आहे. WTO फोरम एस्टॅब्लिश का झाला की मल्टीलॅटरल नेगोसिएशन होतील की एकदा मी बसून प्रत्येकाबरोबर किती टॅरिफ्स असले पाहिजेत हे ठरवायचं. अहो, तुम्ही त्यालाच घाव घातलाय. त्यामुळे WTOचा जो MFN क्लॉज आहे, मोस्ट फेवर्ड नेशन क्लॉज, ह्याच्या हे अगेन्स्ट जात आहे का, ही आपण तक्रार WTO फोरमला नोंदवणे आणि त्याच्यावरती काम करत राहणे, कारण तिकडे पण अमेरिकेचा व्हिटो असू शकतो. पण काम करायला पाहिजे. आणि एकीकडे मात्र ह्यांच्याशी गोड बोलून म्हणा, समजूतदारीने घेऊन म्हणा, आपल्याला आपले हे जॉब्स प्रोटेक्ट करायला पाहिजेत. ही आज फार नाजूक कामगिरी भारताकडे आहे आणि ही केली तरच पुढचे 2 क्वार्टर्स सुसह्य जातील. पण हा नवा वसाहतवाद नाही, बळी तो कानपिळी, आमचं सगळं घ्या. मग वसाहतवाद किंवा जे पारतंत्र्य पूर्वी होतं त्याच्यात आणि याच्यात काय फरक? फरक हा आहे की टोटली आपल्यावरती गाजवू शकत नाहीयेत आज, ते पण विचारतायत आपल्याला. सी, आय टेल यू विनायक, दुसरं असं आहे ना की आपण पण रिटॅलिएशन करू शकतो ना. चायनाने नाही का सांगितलं 145 लावणार का माझ्यावर, मी 125 लावतो, चल. इंडिया पण हे करू शकेल. पण हे तुम्ही केलं तर कम्प्लिटली तुमचा डायलॉग बंदच होऊन जातो. तर पूर्वीचं जे पारतंत्र्य होतं आणि आजचं जे पारतंत्र्य, याच्यामध्ये फरक काय आहे की तुमची कपॅसिटी ही थोडीफार प्रमाणात का होईना इज बीइंग टेकन इन टू कन्सिडरेशन. येस, तो आपल्याला रफ हँडलिंगच करतोय, काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल, राईट? पण ऍटलिस्ट वी आर एट द टेबल वेअर वी कॅन टॉक. भारताला एक रिस्पेक्टेबल प्रेझेन्स आहे फॉरेन पॉलिसीमध्ये. वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन द वर्ल्ड. वी आर द 4th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द ग्लोब. तर ह्या सगळ्या प्लँक्सवरती रिस्पेक्टेबल पोझिशन आहेच. आणि काही म्हणा तुम्ही, युएसला ना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप भारताबरोबरची हवीच आहे. नाही असं नाहीच आहे ना. फक्त हावडी मोदी करून पासून आजपर्यंतचं जे आपल्याला एकूण डेटिरिओरेशन दिसतंय, ते मला असं वाटतं सणकी आणि प्रचंड पॉवर सडनली हातात आल्याचं रिफ्लेक्शन मला तरी हे दिसतं. चीनकडे लिव्हरेज आहे, रेअर अर्थ. आपल्याकडं काहीच लेव्हरेज नाही का? आपली नॉलेज इकॉनॉमी, आपले कन्झ्युमर्स, ही 50-60 कोटी लोक त्यांचं कुठलं ना कुठलं प्रॉडक्ट फ्री का विना वापरतात, ज्यानं त्यांचं शेअर मार्केटमध्ये त्यांचे फांग शेअर्स टॉपला जातात. आत्ता नाही आहे सर्व्हिस सेक्टर या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण उद्या समजा भारतानं सर्व्हिस नाही दिली आणि या सगळ्या कंपन्यांनी मान्य केलं, तर आमची सगळी ब्रेन पॉवर भारताकडे आहे. हा लिव्हरेज असू शकत नाही? ब्रेन पॉवर भारताकडे आहे आणि हा असूही शकेल लेव्हरेज. फक्त त्यांच्याकडे त्याच्याहून मोठा लेव्हरेज हा येतो आणि तो खूप भीतीदायक आहे की सर्व्हिसेसवरती टॅरिफ लावले ना, तर मात्र आपला खरोखर कणा मोडेल. आता ऍज ऑफ नाव आपण फक्त गुड्स टॅरिफ बरोबर स्ट्रगल करतोय. सर्व्हिसेस ऍज ऑफ नाव क्लिअर आहे. किंवा GCC, आपल्याकडे जे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स आहेत, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचा टॅक्स नाहीये. तर आपण हे समज म्हटलं की नाही, आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस विकणार नाही, प्रश्न हा पण आहे, मग आपण कोणाला विकणार आहे? कारण IT सेक्टरचं पण तुम्ही टोटल एक्सपोर्ट्स बघितले तर त्यापैकी 55% अमेरिकेला जातात हो. सो इट इज नॉट अ व्हेरी रिअलिस्टिक प्लॅन ॲट ऑल. तुम्ही अर्ध मार्केट स्वतःच तुम्ही कसं बंद करू शकता? त्यामुळे ना, फ्रँकली, अनफॉर्च्युनेटली, हा आपल्याकडे आजच्या घडीला हा प्लॅंक नाहीच आहे खेळायला, की आम्ही अमुक एक बंदच करून टाकू, त्यामुळे तुम्ही आमच्याशी नीट वागा. हे नाही आता आपल्याला सांगता येणार. म्हणून म्हटलं आता जरासं सॉफ्टली घ्यायला लागेल. पण माझं थोडंसं असंही मत आहे की ज्या गोष्टींमुळे सारख्या सारख्या रेडलाईन्स होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तेल.
क्रूड ऑइलवरती आपली जी डिपेंडन्सी आहे ना, ही सारखी सारखी आपल्याला वेगवेगळ्या रूपाने त्रास देत असते. कधीतरी इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणून त्रास देते, कधीतरी एनर्जी सिक्युरिटी म्हणून त्रास देते, कधीतरी सस्टेनेबिलिटी प्लॅटफॉर्मवरती त्रास देते. आज टॅरिफच्या रूपाने ती आपल्याला त्रास देते. सो आय थिंक कुठेतरी आपण मग उघडे डोळे करून की शुड आय देन ट्रान्झिशन टुवर्ड्स हायड्रोजन, टुवर्ड्स अदर रिन्युएबल्स मोर शार्पली दॅन व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. हा थोडासा विचार आता हळूहळू व्हायला लागला. यातली जी मोठी भीती आहे ती आयटी सेक्टरची. गुड्स ठीक आहे नाही पण आहे त्रास, पण त्याच्याहून जास्त त्रास जो दिसतो, ज्यानं सगळा डेल्टा दिलाय प्रगतीचा, त्या सर्व्हिस सेक्टरचा. पण मुळात आयटीच फंडामेंटली आता अडचणीत नाही आहे का इकॉनॉमिकली? मग त्या आयटीचाच मुळापासून विचार करायला नको? करायला पाहिजे. आयटी ही खरोखर फंडामेंटली इट्स इन ट्रबल राईट नाव. कारण 2 आहेत बरं का. एक कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन जे सगळं आपण आता बोलतच होतो, त्यांनी जे लूप्स तयार होत आहेत किंवा अनएम्प्लॉयमेंट होतीये ती. आणि दुसरं एक ट्रम्पचं ना एक सेकंड ऑर्डर किंवा इनडायरेक्ट इम्पॅक्ट पण ह्या आयटी सेक्टरवरती आलाय. सो लेट्स लुक ॲट दॅट. आयटी सेक्टर कितपत महत्वाचं आहे? मुख्य ॲज ऑलवेज पहिला प्रश्न हा की आपण ह्या सेक्टरवरती कितपत डिपेंडंट आहोत? ह्यूज डिपेंडन्स, कारण नियरली अबाउट 7% ऑफ जीडीपी, इंडियन जीडीपी 7% ऑफ इंडियन जीडीपी इज आयटी सेक्टर. सो इट्स ह्यूज. आणि त्यापैकी म्हणजे जवळजवळ एक 70-75% हा जो रेव्हेन्यू आहे आयटीचा, हा एक्सपोर्ट ड्रिव्हन. सो वी आर हेवीली डिपेंडंट ऑन अदर्स बाईंग अवर आयटी पॉवर ऑर ब्रेन पॉवर लाईक यू वर सेइंग. पैकी 55% आपण फक्त अमेरिकेला विकतो. ओके. राईट. सो आपण पण त्यांच्यावरती तेवढेच डिपेंडंट आहोत जेवढे ते आपल्यावर आहे फॉर आयटी सर्व्हिसेस. ओके. नाउ लाईक आय सेड, देर आर 2 रिझन्स. आता जे आयटीला खूप आपल्याला ले ऑफ्स आपल्याला खूप दिसत आहेत. मध्यंतरी TCSनी जे 12,000, ऑफकोर्स ते ग्लोबल वर्कफोर्स होतं, पण ती भारतीय कंपनी असल्यामुळे ना माइंडसेटला जास्ती त्रास होतो की बापरे 12,000 लोकांना ले ऑफ केलं. सो AI मुळे ना ले ऑफचा प्रचंड इम्पॅक्ट आलाय. आणि आतापर्यंत म्हणजे 2025 मध्ये इटसेल्फ जवळजवळ आता ना या नंबर्सला मी काही नंबर्स सांगते तुम्हाला. ह्याला ऑफिशियल सोर्सेस नाही आहेत बरं का. दीज हॅव लार्जली कम फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर कंपनीजनी स्वतःचे आउटलुक्स वगैरे दिलेत ते. बट आय थिंक दे आर रिझनेबल. 80,000 लोक ले ऑफ झाली आहेत 2025 साली बिकॉज ऑफ द AI इम्पॅक्ट. दिस इज ग्लोबल, नॉट इंडियन, ग्लोबली. मेजर जे ले ऑफ झालेत ते इंटेलमध्ये झाले. इंटेलमध्ये 25,000 लोकांना त्यांनी म्हणजे दे हॅव स्टार्टेड रिसायझिंग. आणि त्यांची हे काय आहे, ब्रीद वाक्य आपण म्हणू किंवा टॅग लाईन सध्या तेच AI ॲट कोर. ओके. आय एम पुटिंग दीज 2 थिंग्स टुगेदर अँड आय एम सेइंग की कुठेतरी तर कनेक्शन आहेच ना. लेट्स सी सम मोर. सत्या नडेलांनी सध्या स्टेटमेंट दिलं 15,000 लोक ले ऑफ होतील मायक्रोसॉफ्ट मधली. व्हॉट इज ही युझिंग ॲज द की वर्ड्स वेन ही इज एक्सप्लेनिंग दिस? तर ते म्हणतात की आम्ही स्ट्रॅटेजिक रिअलाइनमेंट करतोय विथ $80 बिलियन इन्व्हेस्टमेंट इन AI इन्फ्रा. म्हणजे ना नेहमी ले ऑफचं जेव्हा स्टेटमेंट येतं ना कुठच्याही सीईओ कडून, तेव्हा त्याच स्टेटमेंटमध्ये AI हा गोल्डन शब्द मला समहाऊ दिसतोय. का मीच घाबरून तो जास्ती परसिव्ह करते, आय रिअली डोंट नो. पण हे कुठलंच स्टेटमेंट फक्त ले ऑफ बद्दल नाहीये. आम्ही इथे ले ऑफ करतोय आणि आम्ही असं ना स्ट्रॅटेजिकली रिअलाइन करतोय, आम्ही ना AI मध्ये इन्व्हेस्ट करतोय, आम्ही AI इन्फ्रा तयार करतोय, अशीच स्टेटमेंट सगळ्यांची आहेत. TCSचं मी तुम्हाला सांगितलं 12,000 अँड दॅट इज 2% ऑफ देअर ग्लोबल वर्कफोर्स. मेटा म्हणजे फेसबुक यांनी 3,600 लोकांना ले ऑफ केलंय आणि दे आर सेइंग वी आर अपस्केलिंग इन्व्हेस्टमेंट्स इन AI. बघा सगळीकडे सेम. Hewlett Packard, HPनी 7,000 लोक आम्ही 3 वर्षांमध्ये ले ऑफ करू म्हटलंय आणि त्याच्या ह्या इनिशिएटिव्हला HPनी नाव दिलंय फ्युचर नाव. ओके. इट स्मेल्स ऑफ AI, राईट. म्हणजे हा एक मोठा धक्का सगळ्यांना बसलाय. बरं ह्याच्यामध्ये कुठले जॉब्स जाणार आहेत? बेसिक कोडिंग गरजच नाही. आता ChatGPT आपल्यासाठी जनरेटिव्ह आल्यानंतर ना सगळंच खूप बदललं. त्यामुळे बेसिक कोडिंग तर नाहीच. पीपल्स मॅनेजर्स जे टीम्स हँडल करतात, त्यांच्याकडे तो कोर स्किल नाहीये AIचा, राईट. सो पीपल्स मॅनेजर्स, ट्रबल शूटिंग जे करतात, जे सॉफ्टवेअर फायनल चेक करून क्लायंटला डिलिव्हरी करतात, हे सगळे जॉब्स फटाफट आता काढले जात आहेत, राईट. कोटक महिंद्रा आणि मोतीलाल ओसवाल यांनी एक एस्टिमेशन असा दिला की आपले ज्या टॉप 4 फर्म्स आहेत, TCS, इन्फोसिस, विप्रो वगैरे, तर ह्यांचा ह्या वर्षी मॅक्सिमम 5% कॉन्स्टंट रेट्सला करंट रेव्हेन्यू ग्रोथ होईल. म्हणजे 5% वरती रेव्हेन्यू ग्रोथ शक्य नाही, गिव्हन द काइंड ऑफ न्यू मुव्हमेंट्स दॅट आर हॅपनिंग हिअर. दुसरी एक ट्रेंड, अगेन ॲज आय सेड, माझ्याकडे डेटा नाहीये, पण एक अमेरिकेत फार इंटरेस्टिंग मला 1-2 रिपोर्ट्स मी वाचले. त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय, एकीकडे AI मुळे जॉब जात आहेत ते कोणाचे जात आहेत? तर साधारणपणे
40 वयोगट ते 55 असे जात आहेत, वेर युअर लुकिंग ॲट मे बी सिनियर और मिड सिनियर मॅनेजर पीपल ज्यांचे जॉब जात आहेत. पण दुसरीकडे न्यू किड्स आर नॉट गेटिंग एब्झॉर्ब्ड. तर मे 25 पर्यंतचा जो जॉबलेसनेसचा डेटा होता, तो टोटल डेटा अमेरिकेचा आपण बघितला, तर मे 25 पर्यंत जे जॉबलेसनेस होतं, तो साधारणपणे 4% होता. पण 25 ते 30 जे न्यू एंट्रंट्स आहेत ना, त्या वयोगटातील जॉबलेसनेस बघितला, तर तो 6% होता. व्हॉट इज दॅट टेलिंग यू? दॅट इज टेलिंग यू की हे अनएम्प्लॉयमेंट जे दिसतंय ते एकीकडे जॉब्स जात आहेत, पण दुसरीकडे ह्या नवीन मुलांना जॉब्स मिळत पण नाही आहेत. एंट्री लेवल जे सिम्पल थिंग्स असतात, की तुम्हाला कोडिंग करून दे, अमुक करून दे, ढमुक करून दे, ते तर ChatGPTच करताय आपल्याकरता. ओके, आता वी रिअली डोंट हॅव नंबर्स की किती जॉब्स ह्याच्यामुळे गेले, किती जॉब्स पोटेन्शियली येऊ शकले असते, हे आपल्याकडे नंबर्स नाहीयेत. पण आय थिंक US मध्ये जी ट्रेंड आहे ती आपल्याला भारतात सुद्धा दिसतेच आहे. सो हा एक भाग IT सेक्टरमध्ये आपल्याला असा दिसतो की AI मुळे एम्प्लॉयमेंटवरती घाव आलाय. ट्रम्पमुळे पण घाव आलाय. कसा? सर्व्हिसेसवरती तर काही टॅरिफ नाही ॲज ऑफ नाव. मग ट्रम्पनी आता काय केलं? तर ट्रम्पचे मला 2 इम्पॅक्ट्स काइंड ऑफ जाणवलेले ते तुम्हाला सांगते. एक कुठची कंपनी घ्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अमेरिकेतली, लेट्स से नायकी, ॲडिडास, मॅटेल कुठचीही. आता समज नायकी व्हिएतनामकडून लेदर घेतं, भारताकडून अजून काही कापड घेतं, अजून कुठून रबर सोल्स घेतं. ह्या सगळ्यावरती आता ट्रम्पनी आणले टॅरिफ्स, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढली. नायकीनीच स्टेटमेंट दिलंय की आमची अॅन्युअल कॉस्ट $1 बिलियन वाढतीये प्युअर रॉ मटेरियल्स. इफ यू आर गोइंग टू बिकम एक्सपेन्सिव्ह $1 बिलियन, तर तुम्ही कुठेतरी तर तुमचं बजेट ट्विक करणार ना. ते कुठे ट्विक होतंय? तर जे डेटा ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्स आहेत, की लेगसी सिस्टम नवीन करायची आहे, ओके, किंवा काहीतरी क्लाउड कम्प्युटिंग वरती करायचंय. ही जी बजेट्स आहेत, क्रिटिकल बजेट्स ठेवली जात आहेत, पण नॉर्मली जे ट्रान्सफॉर्मेशन बजेट्स आहेत, तिकडे प्रचंड घाव आलेला आहे. आणि ती ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्या कंपन्या हँडल करतात. If you take a look at, what are the exports of services that India is giving to the US, तर ही सगळी आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्समध्ये देणारी सर्व्हिसेस आहेत. मग भले ती वेब सर्व्हिसेस असो, भले ती क्लाउड कम्प्युटिंग असो, भले सायबर सिक्युरिटी असो, भले काही असो. तर ह्याच्यावरती घाव काय येतोय? कारण जे हार्डवेअर करणारे क्लायंट्स आहेत, हार्डवेअर म्हणजे गुड्स क्लायंट्स आहेत ना, त्यांच्याकडून येणारा बिझनेस खरोखर बसतो. सो आय वुड से दॅट दिस इज अ काइंड ऑफ अ ट्रम्प सेकंड ऑर्डर इफेक्ट आहे. ट्रम्पचा आणखीन एक इफेक्ट आहे, जो पण फार गाजला होता मध्ये, पण आय एम जस्ट कनेक्टिंग द डॉट्स फॉर यू. हे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी जे आहे ना, डॉज, म्हणजे आपल्याला हे काय माहितीये, कारण आपला इलॉन मस्क त्याचा हेड होता. तर हे गव्हर्नमेंट एफिशियन्सी करणार काय? तर ट्रम्पची आयडिया कशी होती, की गव्हर्नमेंट इज अ फॅट ऑर्गनायझेशन. हा एक मोठा पांढरा हत्ती आहे आणि त्याला आपण ट्रिमिंग करायला पाहिजे, लीन अँड मीन करायला पाहिजे. तर ह्या डिपार्टमेंटच्या हेडला त्यांनी इलॉन मस्कला आणून ठेवलेलं होतं. टार्गेट किती दिली होती इलॉन मस्कला? $1 ट्रिलियन, आणि तो त्यांनी विडा उचलला होता. म्हणजे मस्कच्या पण वक्तव्यामध्ये हे आलेलं होतं, की अमेरिकन गव्हर्नमेंट इज सो फॅट आणि मी ह्या गव्हर्नमेंटची कॉस्ट $1 ट्रिलियन कमी करून दाखवेन. पण ते त्यांचंच मधल्या काळात वाजलं. आणि भारताच्या 1/3 ऑफ जीडीपी त्यांच्या गव्हर्नमेंटची कॉस्ट ते रिडक्शन आहे फक्त. कॉस्ट रिडक्शन बाय $1 ट्रिलियन, राईट? इट्स अ डिफरंट इकॉनॉमी, राईट? इट्स अ व्हेरी ह्यूज इकॉनॉमी. सो एनिवे, तर मस्कनी जेव्हा रिझाईन केलं त्या पोस्टमधून, म्हणजे आय थिंक मे एंडला साधारण केलं असेल, तोपर्यंत त्याचं असं म्हणणं आहे की मी 150 बिलियनची टार्गेट अचीव्ह केली डॉज खाली. म्हणजे त्यांनी सगळे कॉर्नर्स ट्रिम केले. त्याच्यात त्यांनी कुठले कॉर्नर्स ट्रिम केले? तर कुठलं समज ऑफिसेस रेंटल घेतली असेल तर ते बंद करून टाकलं. त्यामुळे अनेक सॉफ्टवेअरचे जॉब्स तर गेलेच गेले. त्यांनी हे अशा प्रकारचं ट्रिमिंग केल्यामुळे अमेरिकेतल्या ज्या 2-3 कंपन्या आहेत, एक Accentureला खूप फटका बसला, कारण दे वर वर्किंग व्हेरी क्लोजली विथ द गव्हर्नमेंट. IBMला प्रचंड फटका बसला, कारण दे वर वर्किंग व्हेरी क्लोजली विथ द गव्हर्नमेंट. सडनली इतक्या सनकी ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर काम करणं, बट दिस आय एम नॉट व्हेरी शुअर इज सनकी, इट माइट बी अ रेग्युलर कॉस्ट कटिंग फीचर. पण अशा ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर काम करणं, जे असं म्हणतात की अरे हे मला नकोच आहे, मला लीन ऑर्गनायझेशन पाहिजे. मग Accenture इंडियाला, IBMनी IBM इंडियाला किंवा कुठल्याही इथल्या GCCs ऑफकोर्स कमी बिझनेस दिला. सो आयटी मध्ये ले ऑफ्स तर येणार ना, जातात कुठे? त्यामुळे कुठेतरी आय थिंक ट्रम्प इम्पॅक्ट मला म्हणजे एकदम टँजंट आहे की मस्कचं कौतुक असतं खूप भारतीयांना, पण आपले जॉब जाण्यात मस्कचा पण मोठा आहे ना, आहे. सो आणि कौतुक मलाही आहे, कारण इनोव्हेशन इज ॲट इट्स ओन लेवल. पण त्याला जी कामगिरी दिली होती, ती कामगिरी पण खरं विचित्रच होती आणि त्याने ती डिलिव्हर केली अनफॉर्च्युनेटली थोड्याफार प्रमाणात का होईना. सो ते एक आहे. ऑफकोर्स ह्याच्यात बरं का विनायक, मी असा विचार करत असते की अँड आय माइट बी रॉंग ऑन दिस, बट लेट मी जस्ट साऊंड युअर, की मग ह्याच्यामुळे आता आयटी सेक्टर पूर्णच बसणार का?
सगळेच जॉब जाणार का, खूपच ले ऑफ होणार का? ले ऑफ होणार आहे ऑब्व्हियसली, पण हे जे स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट ब्रेक्स असतात ना, हे जगाच्या इतिहासामध्ये येतच गेले आहेत. अच्छा. कारण इनोव्हेशन्स तर येतातच ना. ऑफकोर्स हे इनोव्हेशनच खूप तगडं आहे बरं का, की ह्युमन लाईक इंटरफेस येणं हे एक इनोव्हेशन खरंच वेगळ्या पातळीवरचं आहे. पण सिंपल इनोव्हेशनचा तुम्ही विचार करा. 1910 साली असेंब्ली लाईन आली. त्यांनी जे हाताने काम करणारे कामगिरी करायचे, ते कामगार सगळे दे बिकेम अनएम्प्लॉईड. त्याच्यानंतर फार्म मेकनायझेशन आलं साधारणपणे 1910-1920 साली. हे पहिल्यांदा आलं अमेरिकेत, जिकडे ट्रॅक्टर्स आले किंवा कंबाईन हार्वेस्टर्स वगैरे आले. ती सगळी लोक अर्बन ह्याच्यामध्ये आली आणि मग जे मास स्केल प्रोडक्शन सुरू झालं तिकडे हळूहळू ती अब्झॉर्ब व्हायला लागली. दिस वॉज अ स्ट्रक्चरल ब्रेक. 1960 साली आपण बघितलं तर कंटेनरायझेशन आलं. तेव्हा तुम्ही वाचलंय का माहिती नाही, पण त्या काळामध्ये प्रचंड हे डॉकयार्ड वर्कर्स होते ना, त्यांचे सगळ्यांचे संप, युनियन्स हे सगळं फार जोरात होतं, कारण त्यांचे जॉब्स गेले अहो कंटेनर आल्यामुळे. अच्छा. पण तो कंटेनर आल्यामुळे तुमचा जो टर्न अराउंड टाइम असतो एखाद्या शिपमेंटला पाठवण्याचा, तो कित्येक पटीने कमी झाला. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं लॉजिस्टिक्स केपेबिलिटीज सुरू झाल्या. त्याच्यामुळे स्टोरेज, जस्ट इन टाइम टेक्निक्स, इतर 1000 गोष्टी लॉजिस्टिक्समध्ये इनोव्हेशन म्हणून आल्या आणि हे लोक इव्हेंच्युअली पुन्हा ॲब्झॉर्ब झाले. इव्हेंच्युअली. हाऊ लाँग इज इव्हेंच्युअल इज अ बिग गेम. तुम्ही ऑफिस ऑटोमेशन बघा. साधारणपणे 80 किंवा 90 सालामध्ये सगळं आपल्याकडे ऑफिस ह्याच्यावरती गेलं की नाही, मायक्रोसॉफ्ट वर्ड आलं, एक्सेल आलं, पीपीटी आलं. ऑफिस ऑटोमेशन असं सुरू झालं. ऑफिसेसमध्ये पूर्वी स्टेनोग्राफर होते, आठवतं, टायपिस्ट क्लासेस असायचे. कुठे गेली ही मंडळी? यांचे जॉब्स नाही का गेले? बट दे गॉट रिअब्झॉर्ब्ड इनटू धिस सेगमेंट बिकॉज इट क्रिएटेड न्यू जॉब्स. फार जुनं जायला नको. आत्ताचं ई कॉमर्सनी नाही का गडबड झाली? म्हणजे ज्याला मॉम अँड पॉप स्टोअर्स ते म्हणतात, म्हणजे आपला गुड ओल्ड बनिया किंवा किराणा स्टोअर्स आहेत, त्यांच्यावरती घाव आलेलाच होता. पण ते ऍडजस्ट होत आहेत हळूहळू. तसंच हे जे आहे वारं, इनोव्हेशन हॅज टू बी देअर. आपण इनोव्हेशन डिनाय करूही शकत नाही आणि करू नयेही, कारण त्यांनी आपलं लाईफ इज गोइंग टू बिकम इझियर. क्वेश्चन हाच आहे की मधल्यामध्ये जे विक्टिम्स ऑफ रिफॉर्म असतात किंवा विक्टिम्स ऑफ इनोव्हेशन असतात, त्यांना आपण कसं थोडंसं सेफ्टी नेट तयार करू शकतो त्यांच्याकरता. आणि सेकंड प्रश्न ज्याच्याकडे खरोखर माझ्याकडे उत्तर नाही, की ट्रान्झिशन फेज जी आहे, जी खूप पेनफुल असते, हाऊ लाँग विल दिस टेक? दॅट इज अ गोल्डन क्वेश्चन. म्हणजे आज डिस्प्लेस झालेत, यांना पुन्हा रिअब्झॉर्ब व्हायला किती? आता एकच, म्हणजे मला खरं तर गुड न्यूज वाल्यांना फार काही याच्यात मिळत नाही, पण एक नॅस्कॉमचा इंटरेस्टिंग रिपोर्ट होता, ज्याच्यात त्यांनी अशी मांडणी केली आहे की एआय मुळे जॉब्स जात आहेत, पण एआय मुळे जॉब्स तयारही होत आहेत ना, नवीन स्किल्स. तर दे हॅव आयडेंटिफाईड 3 सेक्टर्स बरं का. ते म्हणतात ह्या 3 सेक्टर्समध्ये नेट 2030 पर्यंत मोर जॉब्स विल बी क्रिएटेड दॅन विल बी लॉस्ट. तर हे सेक्टर्स कुठचे? एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेसच आहे खुद्द. दुसरं आहे बँकिंग अँड फायनान्स, कारण आता सायबर फ्रॉड, सायबर सिक्युरिटी ह्या सगळ्यामध्ये प्रचंड म्हणजे जॉब्स तयार होतील. आणि तिसरं वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू माय माइंड. ते म्हणतात हेल्थ सेक्टरमध्ये आता डेफिनेटली एआय मुळे मोर जॉब्स विल बी क्रिएटेड दॅन विल बी लॉस्ट. सो एकूण ना पुढचे आय वुड से कपल ऑफ इयर्स खूप अनसर्टन्टी राहील आयटी सेक्टरमध्ये. आय एम नॉट शुअर ट्रान्झिशनिंगला किती वेळ जातो, बट आय डू नो की याच्यामधून अपस्किलिंग, रिस्किलिंग ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. गव्हर्नमेंट ऑन इट्स पार्ट, एकूण हे ट्रम्पचं टॅरिफचा गोंधळ असो वा आयटी सेक्टरचा गोंधळ असो, थोडंसं त्यांना ना सपोर्टिव्ह रोल घ्यायला लागेल, कारण जॉब लॉस इज रिअल अँड इट इज हिअर नाऊ. पण असे आजवर जे तुम्ही एवढे सांगितले स्ट्रक्चरल ब्रेक्स, त्या कालावधीत काय दिसलं? कोणत्या प्रकारची लोक जातात? इकॉनॉमी तुम्ही म्हणालात तसं वेळ कळत नाही हे मान्य आहे, पण ट्रेंड साधारण कधी बदलतात? ॲव्हरेज पिरियड ऑफ ॲडजस्टमेंट ओव्हर ऑल दीज स्ट्रक्चरल ब्रेक्स काय होतात? जे जुने स्ट्रक्चरल ब्रेक्स आहेत त्याच्यामध्ये ॲग्री मेकनायझेशन येईल किंवा असेंब्ली लाईन इंट्रोडक्शन येईल. ह्याच्यामध्ये ना ट्रान्झिशन टाइम मोठा होता. 20-30 वर्ष गेली. For the economies to readjust and for everybody to get employed and for them to start work again. Containerization took maybe a decade. Achha. Office automation, 8 years. Okay. E-commerce, 4 years. Okay. What it means is transition time जो है ना तो कमी होतोय. कारण there are other segments which are more than willing to accept this labor. Skills थोडेशा डायव्हर्स लेवलला आहेत सर्व्हिस सेक्टरमध्ये. लेबरची मोबिलिटी चांगली आहे. लेबर म्हणजे सर्व्हिस सेक्टरची मोबिलिटी चांगली आहे. सो हा ट्रान्झिशन टाइम कमी झाला, म्हणून एआयचा ट्रान्झिशन टाइम 2च वर्ष असेल हे बोलण्याची माझ्यात बिलकुल धमक नाहीये. कारण दिस माइट बी अ नॉन लिनियर ट्रान्सफॉर्म, यू नेव्हर नो. सगळं आतापर्यंत लिनियरली कमी होताना दिसलं म्हणून पुढेही होईल असं नाही. आणि हे इनोव्हेशनच वेगळं आहे.
हे इनोव्हेशन असं आहे जे माणसाला पूर्णपणे रिप्लेसच करतंय. माणसाच्या इंटलेक्च्युअल कपॅसिटीला, माणसाच्या प्रेझेन्सलाच ते घाव घालतंय. त्यामुळे आय रिअली डू नॉट नो की ह्याचा ट्रान्झिशन टाइम 2च वर्ष असेल का? पण येस, ॲटलीस्ट देअर आर फ्यू सेक्टर्स ज्याच्यामध्ये तज्ञ असं म्हणतायत की मे बी मोर जॉब्स विल ऑल्सो बी क्रिएटेड, फक्त जॉब लॉस नसेल. बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतात इन्व्हेस्ट करतील का? तर जरी प्लॅन्स होते तरी दे आर शेल्ड. कारण टॅरिफ किती आहे? 50% बांबू असला ना तर कोणालाच इथे यायचं नाहीये. त्यामुळे हे अफोर्डेबल नाहीये हो. मला सांगा तुम्ही 30 आणि 35 लाख ह्या काउंटनी अनएम्प्लॉयमेंट वाढली तर किती गंगाजळी तुम्ही ओपन करणार? आणि काय कोणाला देणार तुम्ही पैसा? तर समज एक सत्य खरं आहे तर ते रिस्क हे आहे.